जय भीम, जय शिवराय सर्वांना. मी जयश्री साडी डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. बेसिकली आज व्हिडिओ आपला दुसऱ्या टॉपिकवरती आहे. बघू शकता, ओपनिंग म्हणजे रिव्ह्यूज आहे प्रोडक्टचा. मी आज तुम्हाला नथ मेकिंग रिलेटेड व्हिडिओज अपलोड करत आहे, जे की असणार आहे फुल नथ मेकिंग मटेरियलचा. नथ मेकिंग मध्ये काय काय सामान यूज होतो यावर आधारित व्हिडिओ आहे. मी इथे माझं पार्सल ओपन करत आहे. बघा, यामध्ये हलवा आहे जो की आहे 250 ग्रॅम, आणि बाकीचं एक सामान मी ओपन करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सांगणार आहे की काय काय कशासाठी लागतं ते. जेणेकरून तुम्हाला जर सामान घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी हे शॉपमधून मागवलेलं सामान आहे. टोटल 15 वस्तू माझ्या आहेत. यामध्ये 50 म्हणू शकता, आणि त्यामध्ये पूर्ण बेसिक जे आपल्याला नथ मेकिंगसाठी लागतं ते पूर्ण यामध्ये आहे. जर तुम्हाला असा कॉम्बो मागवायचा असेल तर मागवू शकता. कॉम्बो म्हणजे असं काही ऑफर वगैरे याच्यावरती आलेलं नाही आहे. ते मी शॉपमधून पूर्ण सिलेक्ट सामान करून मागवलेलं आहे. बघा किती प्रॉपर म्हणजे त्याला पूर्ण कवर करून दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप असे चिकट टेपनं रॅप करून दिलेले आहेत, जेणेकरून सामान सुटणार नाही, वगळणार नाही किंवा पडणार नाही कुठे. असं मी एक काढून जायचा प्रयत्न करत होते, पण तसं निघत नव्हतं. त्यामुळे मला पूर्ण सिझरने ना कट करावं लागलं ते. तुम्हालाही जर नथ मेकिंग शिकायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून सामान चॉईस करू शकता, किंवा सामानाबद्दल तुम्हाला माहिती होऊ शकते. काय कसं किती काय घ्यावं हे सगळं यामध्ये सांगलेलं आहे. मी बघा, मी ओपन केलेलं आहे. टोटल 50 प्रोडक्ट म्हणजे बघू शकता तुम्ही, थोडं थोडं आहे पण पूर्ण आहे. बघू शकता तुम्ही, मी सगळंच काढलेलं आहे त्यामधलं, म्हणजे पूर्ण ओपन केलेलं आहे सामान. बघू शकता, हे मोती आहेत जे की आपण नथीसाठी वापरतो. ते मंगळसूत्र बेस आहे. आणि हा गोंडा आहे, जे की आपण हार ज्वेलरी डिझाईनसाठी वापरू शकतो, आणि अजून मुंडावळ्यासाठी. तसे मी 7 मागवलेले आहेत. बघा तुम्ही, आता मी ना ते ओपन करत आहे ना, त्यामध्ये आहेत एडी स्टोन आणि एक नथ बेस आहे, जे की मी हलवा नथ बेस म्हणजे त्यात हलवा टाकून ना ती नथ रेडी करणार आहे. त्यामुळे तो एक नथ बेस मी ऑर्डर केलेला आहे. इथे बघा, माझ्याकडं ग्रीन कलरचे 3 एडी स्टोन मी मागवले आहेत, 3 रेड कलरचे, आणि 3 जे आहेत ते ब्लॅक कलरचे. असे 9 मागवलेले आहेत मी, आणि 3 त्यात
चंद्रकोर मागवलेले आहेत, ज्या की नथ भेस आपली यू पिन यासाठी वापरली जाते. आणि बघू शकता ही नथ भेस आहे, हा वाला नथ भेस आहे जो की खूप छान आलेला आहे. सो 3 चंद्रकोर, 3 एडीस्टोन, 9 एडीस्टोन आहेत 3 कलरमध्ये. बघू शकता तुम्ही. मी एक त्याला ना ठेवत आहे साईड बाय साईड. आता मी ना त्यात घालून ठेवणार आहे. एक पूर्ण ओपन करून दाखवत आहे. बघा, लक्षपूर्वक बघा. ज्या लेडीजना करायचं आहे त्या करू शकतात. हा सामान मी जे मागवलेलं आहे ते तुम्ही मागवू शकता. आणि माझे व्हिडिओ नथ मेकिंगचे मी अपलोड करणार आहे आता, ते बघून तुम्ही शिकू शकता घर बसल्या. खूप ट्रेंड आहे आजकाल नथ मेकिंगचा वगैरे, त्यामुळे मी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ तुम्ही बघू शकता चॅनलवरती. आता हा बघा मंगळसूत्र बेस. याला तुम्ही मंगळसूत्र साखळी देखील म्हणू शकता. मी याला मंगळसूत्र बेस म्हटलेला आहे. हे मी 2च मागवलेले आहेत, जो की आहे 60 रुपये पर आहे त्याची किंमत. एका मंगळसूत्र बेसची 60 रुपये पर. मला 2च लागत होते सध्याला, त्यामुळे मी 2च मागवलेले आहे. तुम्ही जास्तही मागवू शकता. इथे बघा मी ठेवत आहे ते, तर दुसरं तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, आपण याला ना मोती म्हणू शकतो. मोती म्हणजे की आपण नथमध्ये यूज करतो त्या टाईपचे मोती आहे. त्याची लढ आहे, 2 लढी आहेत. 2 लढ किंवा 2 लाईन म्हणू शकता तुम्ही. आता त्या मोत्याची मला कॉस्ट काही एवढी माहिती नाही, तर ही अंदाजे सांगते की ती 40 रुपये पर लाईन आहे. तर 2 लाईनचे 80 रुपये असे होतात. तर हा आहे रिंग बेस, जो की 1 डझन मी मागवलेला आहे. बघू शकता तुम्ही. त्यात रिंग बेस आणि परत आपलं इयरिंग बेस दोन्ही आहेत. दोन्हीही 12-12 म्हणजे 1 डझन असे आहेत.
कशा प्रकारे रिंग बेस आहे ते मी तुम्हाला हातात घालून देखील दाखवलेलं आहे. तर बघा मी पूर्ण 12 नेक बेस मागवलेले आहेत आणि इयरिंग बेस हे सुद्धा 12 मागवलेले आहेत. तर पर डझन मला वाटतं 60 रुपये डझन आहे. दोन्ही मिक्सची प्राईस होते 120 रुपये. नेक बेस आणि इयरिंग बेस आणि आपलं रिंग बेस. आलं लक्षात तुमच्या? तुमची यादी बनवू शकता या कॉस्टनुसार. पाय ठेवून देत आहे. परत दुसरं ओपन करून दाखवत आहे. हे बघा ओव्हल शेपचे मोती आहेत. ओव्हल हे पण खूप छान नथीसाठी वापरले जातात. जे फूल आपण बनवतो ना त्यासाठी. आणि जे मी दाखवले ते मोती ते राऊंडेड म्हणजे गोल होते आणि हे ओव्हल होतं. हे ओव्हलचे ना थोडे कॉस्टली आहेत आणि क्वालिटीचे देखील आहेत. तुम्ही बघू शकता त्याचा कलर वगैरे. नॉर्मली आपले जे हे असतात ना मोती असतात ना त्यांचा कलर आणि हा कलर डिफरन्स आहे खूप. त्यामुळे कॉस्टही खूप जास्त आहे. ही मला पर लाईनला 80 रुपये मिळालेली आहे. तर 2 लाईन्स आहेत तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता 160 रुपये 2 लाईन्सचे झालेले आहेत. इथे बघा हे येते क्रिस्टलच्या 3 लाईन्स आहेत. आणि क्रिस्टल जे आपण नथीचं जे फूल बनवतो ना त्या फुलाच्या मध्ये वापरण्यासाठी ना हा क्रिस्टल वापरतात. त्यात साईज असतात. हा 3 mm आहे. सो थोडा मोठा आहे. तुम्ही छोटाही यूज करू शकता. पण हा बेसिकली पूर्ण नथीला ना टाकता येतो. आणि ते आहेत बघा 0 mm शुगर बीड्स किंवा मनीही म्हणू शकता तुम्ही. दुसरे आहेत त्याच्यातून मोठाले ते 2 mm गोल्डन बीड्स. तर 2 लाईन्स मी मागवलेले आहेत. त्याची 1 लाईन 25 रुपये 1 लाईन आहे छोट्या याची 0 mm. तर 2 लाईनचे 40 झाले. आणि आपली 2 mm आहे 35 का काय असं आहे. तर 70 दोन्हीची. आणि हा आहे 18 गेजचा तार जो की आहे 1 मीटर. जो येतो 60 रुपये मीटर. आणि ते 2 गोल्ड राऊंड जे आहेत का ते आहेत 2.3 तार.
2.3 mm तार आहे ते पण 2 मी मागवलेले आहे. त्याचा एक राऊंड जो आहे ना तो येतो 60 रुपयाला, तर 2चे 120 रुपये असे होतात. आणि तो आहे छल्ला एक, आणि तो गोल राऊंड जे दिसत आहे ना ते आहे झुमका बेस, आणि हा आहे जो मी दाखवत आहे तो आहे हलवा. ते मी माझ्यासाठी मागवलेलं आहे कारण माझे दागिने बनवायचे राहिले होते त्यामुळे. आणि त्या गोल गोल आहेत ना त्या जम्प रिंग आहेत. सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.